हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहूया फ्रॅक्शनमध्ये की अपूर्णांकांची तुलना कशी करायची, मीन्स कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. तर अगोदर कधीही लक्षात घ्या, जेव्हा दोन अपूर्णांकाची आपण तुलना करत असतो अशा वेळेला आपण अंश आणि छेद व्यवस्थित पाहून घेऊ. जर छेद दोन्हीकडे सारखा असेल तर आपण एक ट्रिक लक्षात घ्यायची आहे, ज्याचा दोन्हीकडे जर छेद सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर छेद पाहून घ्यायचा, किंवा आता इथं छेद सारखा नाही आहे, मग आता अंश बघूयात. अंश सारखा आहे, जेव्हा अंश सारखा असतो त्यावेळेला ज्याचा अपूर्णांक ज्याचा छेद छोटा आहे तो अपूर्णांक मोठा असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर आता असा अपूर्णांक या ठिकाणी आहे की ज्याचा छेदही सारखा नाही आणि अंशही सारखा नाही. मग अशा वेळेला काय करायचं, आता या ठिकाणी बघा, इथं ना छेद सारखा आहे ना अंश सारखा आहे. मग अशा वेळेला काय करायचं, तर यांचा लसावी करायचा. लसावी करत असताना पाहायचं, छेदांचा लसावी आपल्याला करायचा म्हणजे छेद सारखा करायचा आहे आणि मग हा वरचा रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. म्हणजे काय करावं लागेल, आता दोघांचा छेद सारखा करण्यासाठी यांचा लसावी काढायला लागेल. लसावी निघतो यांचा 15. मग आता कसं, तर यामध्ये हा अपूर्णांक घेऊ आपण. बघा, वरच्या अपूर्णांकाला 5ने गुणावं लागेल आणि खालच्याही छेदाला म्हणजे वरच्या अंशाला 5ने, छेदालाही 5ने, म्हणजे छेद यांचा 15 होऊन जातो. आणि इकडे 3ने गुणावं लागेल आणि खाली सुद्धा 3ने गुणावं लागेल. म्हणजे आता दोन्हीकडे 15 होणार आहे. म्हणजे हे किती होतील, 20/15 आणि इकडं 21/15 अशा पद्धतीने होईल. मग आता काय करावं लागेल पुढे, या ठिकाणी बघा 3 दोन्हीकडे भाग वगैरे जात नाही, 5ने आता दोन्हीकडे काय झालं, मग 20/15 आणि 21/15. मग आता छेद सारखा आहे, ज्यावेळेला छेद सारखा मग ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, म्हणजे याचा अर्थ हा अपूर्णांक मोठा आहे 7/5. समजलं? थँक्यू.